नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज ज्या तरुण मुलाची मी तुम्हाला भेट घालून देणार आहे तो आहे मराठवाड्यातला, पण तो अवघ्या महाराष्ट्रातल्या अशा भूभागाचा प्रतिनिधी आहे की जिथे दर काही वर्षानंतर काही ना काहीतरी संकट असतात, मग ते नैसर्गिक असतात. पण तो ज्या भागात नेतो तिथे तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या निसर्गाशिवायच्या आणखी काही समस्याचा सामना करावा लागतो. पण असा एखादा तरुण गजेंद्र या गजेंद्र ताथवडे लातूरकर, विलासरावच्या गावचे तुम्ही. हो सर. कधी भेटले का विलासरावांना? नाही तसंच योग तर नाही आला, पण नक्की अमित भैयाशी वगैरे भेट झालेली आहे. ते आमच्या आउटलेटमध्ये वगैरे येऊन गेलेले आहेत, लातूरच्या आमच्या आउटलेटमध्ये. त्यांनी सांगितलंच लगेच की लातूरच्या आउटलेटमध्ये आलेत. सो गजेंद्रचं एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं की लातूर सोडून शिक्षणासाठी पुण्यात. हो. कधीची गोष्ट आहे हे 2008 मध्ये मी MBA करण्यासाठी आलेलो होतो. 2008 पर्यंत माझं सगळं शिक्षण वगैरे लातूरलाच झालं. ओके. हां, त्याच्यानंतर मी MBA करण्यासाठी पुण्यामध्ये आलो. इंदिरा कॉलेजला माझं MBA झालं. राईट. इंदिरा कॉलेजला MBA करण्याच्या आधी आपल्याला व्यवसायच करायचं हे माहिती होतं? हा माझा असं निर्णय तर होताच की मी व्यवसायातच येऊ, कारण की माझ्या पप्पाचा पण व्यवसायच होता. पप्पाचं कपड्यामध्ये वगैरे आमचं बऱ्यापैकी गंजगोलाईमध्ये. हां, गंजगोलाईमध्ये होतं. आणि त्यानंतर इच्छा होती की व्यवसायच करायचा. तर त्या दृष्टिकोनातून MBA करायसाठी आलो. नंतर तिथून काय शिकायला मिळेल, कसं होईल आणि पुण्यात आल्यानंतर एक व्यवसाय हाती लागला. पण तो असा लागला नाही ना, काहीतरी आवड निर्माण झाली. हो. काय आवड होती ती फार इंटरेस्टिंग कहाणी आहे. हां, म्हणजे नक्कीच ती गोष्ट म्हणजे मी एक प्रोडक्ट होतं पुण्यामध्ये, कॅडबी नावाचं प्रोडक्ट होतं. ते खूप फेमस होतं त्यावेळी. आणि जे लोक ते विकायचे ते तेवढे ऑर्गनाइज नव्हते. ओके. हां, मग मी ते प्रोडक्ट मला एवढं आवडायचं की ह्या प्रोडक्टमध्ये नक्कीच हे पोटेन्शियल आहे आणि त्या प्रोडक्टला आपण स्केल करून काहीतरी चांगलं भविष्य घडवू शकतो, त्या प्रोडक्टचं आणि सोबत स्वतःचं पण. म्हणजे जो प्रोडक्ट आपल्याला आवडला, गजेंद्रला जो आवडला, त्याचीच काहीतरी व्यवसायामध्ये संधी शोधायचं असं ठरलं. हां. ओके. मग कशी सुरुवात झाली? मग ते मी प्रोडक्ट डेली खायला जायचो आणि त्या प्रोडक्ट बनवणाऱ्याची रेसिपी वगैरे आमच्याकडे नव्हती आणि जे अनऑर्गनाइज लोक होते त्यांच्या मदतीने मी हा बिझनेस ऑर्गनाइज केला. आणि हा बिझनेस सुरुवातीला मग पुण्यातनं चालू करता मी लातूरला PVR नवीन ओपन झालेलं होतं. तर एक स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणून मी PVR मध्ये हा पहिलं एक व्यवसाय आउटलेट चालू केलं. राईट. आणि तिथपासून गजेंद्रचा प्रवास 15 कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल असलेला व्यवसाय. आणि आता गजेंद्रचे हे प्रोडक्ट बघा ना, इतके सगळे. गजेंद्र किती आहेत आपल्या स्वतःच्या? बरेच आहेत, 200+ प्रोडक्ट आहेत आमचे. मिनिमम इन्व्हेंटरी मध्ये आम्ही मॅक्सिमम प्रोडक्ट बनवतो. राईट. आणि कंपन्या किती आहेत, कोणत्या त्यांची नावं काय आहेत? कंपन्या मेन जी आपली आहे ती GT व्हॅल्यू फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, ही मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे. राईट. त्यानंतर आम्ही 2009ला जो कॅफे चोकोक्रेज प्रायव्हेट लिमिटेड आणि कॅफे चोकोक्रेज नावाने आम्ही ब्रँड चालू केला. राईट. त्याचे आज साधारण 100+ आउटलेट आहेत. आणि किती राज्यामध्ये? ते साधारण 8 ते 10 राज्यामध्ये आमचा प्रेझेन्स आहे सध्या. हा खरा मराठवाड्याचा प्रतिनिधी आहे, जो महाराष्ट्राचा जे नवीन नवीन हिरो महाराष्ट्राच्या समोर येतात ना त्यापैकी एक. किती वय आहे गजेंद्र? माझा आता 39 वय आहे. 39? हो. ओके. आणि हा व्यवसाय सुरू करून 10 वर्ष झाली आहेत का? 15? जवळपास 14 वर्ष कंप्लीट झाले, 15वं वर्ष रनिंग आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण समजू शकतो 15वं वर्ष चालू आहे आता. आणि GT पासून सुरुवात? हो, GT व्हॅल्यू फूड्स आणि कॅफे चोकोक्रेज असे दोन सुरुवातीला एक मॅन्युफॅक्चरिंग आणि एक ट्रेडिंग फर्म चालू केली. आणि ट्रेडिंग फर्म मधून आम्ही ब्रँड बनवला आणि त्या ब्रँडला आता स्केल करतोय. मस्त. आणि काय काय त्याच्यामध्ये आपण हे करतो? त्यामध्ये आमचे काही युनिक प्रोडक्ट आहेत. थिकशेक्स आमचे स्पेशालिटी आहेत, थिकशेक आणि कॉफी. आणि बाकी बरेच मल्टिपल प्रोडक्ट आहेत. जे कॅफे आम्ही बेसिकली कॅफे रन करतो. कॅफे मॉडेल आहेत आपल्याकडे, जसं आपण बोलू शकतो स्टारबक्स आहेत, CCD वगैरे असे जे मोठे ब्रँड आहेत तशा टाईपचे आम्ही आउटलेट आणि फ्रँचायझी देतो मार्केटमध्ये. आणि त्यांना आमचे अशा 100+ आउटलेट्स आता प्रेझेन्स आहेत. ओके. 2 ब्रँड मिळून. आणि त्याच्यासाठी काय चार्ज करतो आपण? त्याच्यासाठी साधारण 15 ते 20 लाख रुपयाच्या आसपासची पर आउटलेट इन्व्हेस्टमेंट असते. राईट. हां. आणि एक आउटलेटच्या सेटअपसाठी आपण सगळा सपोर्ट करून देतो, त्यांना पूर्ण लॉक अँड की करून देतो, इन्क्लुडिंग इंटेरियर, फूड कोर्ट, पुन्हा किचन इक्विपमेंट, बाकीच्या ज्या काही गोष्टी आउटलेटसाठी लागतात ते सगळे आपण, आपली टीम आहे मोठी, त्या टीमच्या मदतीने आपण कम्प्लीट करून देतो. फाईन. सो फूड इंडस्ट्री जी की 20% आता ग्रोथ करते आणि सगळ्यांना सणावाराशिवाय सुद्धा अनेक वेगळ्या गोष्टी खायच्या आहेत. आणि अशा ग्रो होत असलेल्या इंडस्ट्रीतनं संधी म्हणून ज्या पद्धतीनं गजेंद्रने आता बघितलं, कारण इतके सगळे. आता मी तुम्हाला चॉकलेटची फॅक्टरी दाखवणार आहे, आईस्क्रीमची फॅक्टरी दाखवणार आहे, आणखी आपण काय काय दाखवणार आहे? आपण थिकशेक स्पेशालिटी आहे, शेक स्पेशालिटी आहे. चला, प्लस आमचं हॉट किचन पण आहे. या सर आपण हॉट किचन पण दाखवूया. आता आपण कुठल्या भागात आहे पुण्यात? आपण हा शिवणे एरिया आहे.
शिवणे एरिया कोथरूडच्या जवळच पडतो हा. तो सुरुवात कधी झाली मग आपल्या इथे प्रोडक्शनची? लातूरवरून तुम्ही इकडे शिफ्ट कधी केलं? लातूरून मी साधारण 2014च्या दरम्यान मी पुण्यात आलेलो. ओके. आणि एक छोटा सेटअप नरे आंबेगाव एरियामध्ये चालू केला होता. आणि त्याआधी लातूरमधूनच ऑपरेट करायचो आम्ही. तिथून इकडे माल पाठवायचो? तिथून इथे लिमिटेड होतं त्यावेळेस का. मग जशी जशी मागणी वाढत चालली तसं मग आम्ही प्लॅन केला की मग आपण आता पुण्यामध्ये शिफ्ट होऊन पुण्यातूनच काम चालू करू, जेणेकरून आम्हाला एक्सपान्शनला पण कन्व्हिनियंट जाईल आणि हळूहळू एक्सपान्शन ग्रोथ करायला मेट्रो सिटीचा जो फायदा होतो तो फायदा आम्ही घेऊ. पण लातूरवरून पुण्यात आल्याबरोबर सगळ्या गोष्टी तर सोप्या नसतील ना? नाही, अगदी नक्कीच. लातूरून ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो मी त्यावेळेस नरे आंबेगावमध्ये एक बिल्डिंग होती आणि त्याच्या मागे एक छोटीशी जागा घेतली आपण. त्या जागेमध्ये पहिले चालू केलं आणि ती समूह माहिती नाही, ती जागाच होती इलिगल, पण आम्हाला देताना काही माहिती नव्हती. आणि अचानक कन्स्ट्रक्शन मध्ये काही इश्यू होते आणि ती बिल्डिंग पडली. आमचा प्लॅन अगदी बिल्डिंग पडली. नरे आंबेगाव मध्ये जर तुम्ही ऐकलं असाल सर, तो मोठा इन्सिडेंट झालेला होता. तर त्याच्यात मध्ये आमचा प्लांट पण अडकला. म्हणजे अगदी रात्रीतून जेवढे काही गोष्टी घडवल्या त्या सगळ्या रस्त्यावर आल्या, अशी परिस्थिती तयार झालेली होती त्या क्षणी. म्हणजे व्यवसायात पुण्यात आल्याबरोबर पहिलाच झटका? हा, पहिलाच झटका. विदिन 6 मंथ मध्ये आम्हाला तो अनुभव आला. त्याच्यात साधारण 25-30 लाखाचं नुकसान झालेलं होतं. जेवढं काही आपण गेलेलं होतं ते तिथे लावलेलं होतं आणि तिथून आपलं नुकसान झालं. पण मग त्यावेळेला नाही का वाटतं हे बस झालं आपलं, जरा लातूरलाच परत जाऊ? नाही, इच्छा होती करायची. त्यामुळे आम्ही न हरता पुन्हा प्रयत्न चालू ठेवले. आणि मग नंतर आम्ही शिवण्यामध्ये जी आता सध्या आपण ज्या जागेवर उभा आहेत ती जागा घेतली. विकत घेतली? नाही, रेंटेड घेतली आपण आणि इथे चालू केलं प्लांट. आता गजेंद्र बरोबर त्याचा भाऊ पण आहे आणि गजेंद्रनी 2 कंपन्यामध्ये इक्विटी घेतली होती. एक कंपनी 50 लाखाला इक्विटी घेतली, जी आता बंद पण केली. हो, म्हणजे त्याच्यातून आम्ही एक्झिट घेतली. आणि दुसरी एक कंपनी बियॉन्ड टेम्पटेशन म्हणून आहे. ओके. त्यामध्ये पण आपण 2021 मध्ये इक्विटी घेऊन पार्टनरशिप घेतली होती. तर असे आता कॅफे चोकोक्रेज आणि बियॉन्ड टेम्पटेशन असे 2 ब्रँड आहेत ज्याला आपण स्केल करतोय कॅफे इंडस्ट्रीमध्ये. ग्रेट. आणि जीटी व्हॅल्यू फूड्स मधून जी आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिथून आपण डीलर डिस्ट्रीब्युटर्स वगैरे अपॉइंट करतोय. ते हॉरेका मार्केट करतात तिथे. हॉरेका मार्केटमध्ये हॉटेल रेस्टॉरंट जे काही असतात बिझनेसेस त्यांना सप्लायसाठी प्रत्येक गावामध्ये डिस्ट्रीब्युटर्स असतात. तर डिस्ट्रीब्युटर ते हॉटेल रेस्टॉरंट कॅफेंना सप्लाय करतात. तर तसे डिस्ट्रीब्युटर पण आपण अपॉइंट करतोय आता सध्या, जे मॅन्युफॅक्चरिंग असेल आपलं. राईट. सो मी चॉकलेट कसं बनतं, आईस्क्रीम कसं बनतं हे तर तुम्हाला दाखवणारच आहे, कारण ते आपल्याला सगळ्यांना आवडते असणारी गोष्ट. पण आता हा जो व्यवसाय आहे तुमचा, या व्यवसायामध्ये खूप मोठी मोठी नावं आहेत. कोऑपरेटिव्ह मधलं मोठं नाव आहे, म्हणजे अमूल सारखं नाव आहे, हॅटसन सारखं नाव आहे, आणखी बरेच लोक आहेत. तर ही स्पर्धा आहे, ही स्पर्धा असताना सुद्धा किंवा नॅचरल सारखं नाव आहे, तर या स्पर्धेत आपण आपला USP काय? नाही, नक्कीच सर, आमचा USP अमूल वगैरे त्यांना कंपॅरिझन करणं म्हणजे पण त्याच्यासाठी खूप वर्षाचा कालावधी लागेल आणि ते प्रयत्न आहेत की तशा ब्रँड सोबत आपण हे करू. महाराष्ट्रात तशा ब्रँडची गरज आहे ऍक्च्युली, आणि ते आम्ही प्रयत्नात आहेत. पण सध्याच्या क्षणी आम्ही आमची एक एक्सपर्टी वाईज चालू आहे, जे आम्ही फ्रँचायझी देतो आणि आमचे एक युनिक कॅफेज आम्ही बनवतो मार्केटमध्ये. तर त्यांच्यासाठी जे काही प्रोडक्ट बनवलेले आहेत कॉमनली आम्ही FMCG मध्ये नाही आहेत, आम्ही आउटलेटला सप्लाय करतो. आणि सगळे युनिक प्रोडक्ट आहेत, जसे की थिक शेक झाले, युनिक कॉफीज झाल्या, प्लस बर्गर झाले, पिझ्झा झाले आणि मल्टिपल शेक झाले, थिक शेक झाले, अशी आमची एक्सपर्टी आहे प्रोडक्टची. आपण स्वतःच केले. मग त्यासाठी R&D ला टीम आहे सर, आमची टेक्निकल टीम आहे आणि आम्ही स्वतः प्रयत्न करत असतो. प्रत्येक गोष्ट आम्ही आज शिकत आलेलो आहेत आणि ह्या गोष्टीतून पण आम्ही शिकलेलो आहेत. जे मार्केटची गरज आहे, आज जे मार्केटमध्ये प्रोडक्ट लागतात त्या प्रोडक्ट आम्ही आधी कसं तयार करू आणि ते आम्ही मार्केटमध्ये कसं पोहोचू, पहिला प्रयत्न आमचा हा असतो, जेणेकरून आम्हाला मार्केटमध्ये प्रोडक्ट वाईज खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पण आता गजेंद्र, असं हे जेवढे महाराष्ट्रातले लोक आता हे बघतायत त्यांना तुमच्या बरोबर असोसिएट व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? नाही, आमच्याकडे बिझनेस अपॉर्च्युनिटी बघितलं तर 2 मार्गी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे. एक आहे कुणाला फ्रँचायझी घ्यायची आहे किंवा कुणाला कुठला ब्रँड घेऊन त्यांना काही कष्ट न करता हा जो काही सेटअप आहे आमचा, तिथून आम्ही सगळे प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि बाकी सगळे आम्ही मॅनपॉवर देतो. बाकी जे काही सपोर्ट लागतो एक फ्रँचायझी चालवण्यासाठी तो सगळा सपोर्ट आम्ही इथे पुण्यातून करतो. आणि हा आमचा ऑल इंडिया आहे. ऑलरेडी आम्ही ऑल इंडियामध्ये सर 17-18 स्टेट मध्ये काम करतोय सध्या. 150 प्लस आउटलेट आहे. फ्रँचायझीसाठी तुम्ही मला सांगितले मग की आपण किती चार्ज करतो? साधारण 15 ते 20 लाख रुपयाचं टोटल इन्व्हेस्टमेंट लागते फ्रँचायझीसाठी. आणि दुसरी एक ऑपॉर्च्युनिटी आहे जे डीलर डिस्ट्रीब्युटर लोकांसाठी आहे. आमच्याकडे बरेच मल्टिपल प्रोडक्ट हॉरेका मार्केटसाठी अवेलेबल आहे. तर ते हॉरेकाचे प्रोडक्ट आपण डीलर डिस्ट्रीब्युटरला सप्लाय करतो. असे 2 व्हेरियंट आहेत आपले. ग्रेट. आणि मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही
गजेंद्रकडनं ह्या कल्पना तर घ्याच, पण गजेंद्रने मला स्वतःला सांगितलं की हे मार्केट खूप वाढतंय, ग्रो अगदी करत खरंय, चाललेलं आहे. हो. तरुणांना तर रोजगार मिळेलच, हो. बरोबर ना, आणि मल्टिपल पद्धतीने आपण पुढे पुढे जाऊ शकतो. तो आता आपण आलोय चॉकलेटच हा हे सांगा चॉकलेट कसं बनतं. हे सर इथे आमची बॉल मिल मशीन आहे. बॉल मिल. हा ह्याला बॉल मिल म्हणतात आणि काउंचर असे 2 टाईपचे मशीन्स असतात. तर बॉल मिल मध्ये आम्ही चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग करतो. याच्यात आता काय काय आहे? जे प्रोडक्ट आम्हाला इनहाऊस चॉकलेट साठी लागतात ते प्रोडक्ट आम्ही तयार करतो. चालू करून दाखवतो. आता याच्यासाठी रॉ मटेरियल काय काय असतं? रॉ मटेरियल याच्यासाठी काय? रॉ मटेरियल मध्ये बरेच नंबर ऑफ प्रोडक्ट जातात सर. जसं कोको पावडर झाले, शुगर झाली, फॅट्स असतात, इमल्सिफिकेशन्स असतात. हे सगळे मिक्सिंग होतं. ह्याची एक साधारण 10 तासाची प्रोसेस असते एका Okay. बॅचची. सुरुवात कशी होते? सुरुवात आपण 1-on-1 प्रोडक्ट आपण त्याच्यामध्ये ऍड करतो ओके. आणि ऍड इथे जाणून ऍड करायचं. हा मल्टिपल दाखव. प्रोडक्ट जे असतात ते इथे 1-on-1 ऍड होतात आणि इथून फायनल प्रोडक्ट येण्यासाठी साधारण 10 तासाचा कालावधी लागतो. पण तो एवढं का, म्हणजे त्याला फर्मेंटेशन? त्याच्यामध्ये काय असतं सर, प्रत्येक प्रोडक्ट एकजीव होण्यासाठी जो टाइम असतो ते बॉल मिल प्रोसेस आहे. ओके. बॉल मिल मध्ये एकजीव होण्यासाठी जो टाइम लागतो हो. त्याची साधारण स्टँडर्ड प्रोसिजर ही 10 तास लागतं. ओके. पण हा प्रत्येक चॉकलेट्सला असाच रंग असतो? हो, डार्कच असतो. कशामुळे? हा म्हणजे चॉकलेटची क्वालिटी ह्याच्यावरून कळते सर. राईट. आणि ते जे मोठे बॉल्स वगैरे दिसतात ते काय? ते Granules काउंचर्स असतात ते. Counters. हा बॉल एकमेकावर आदळतात जसे, हा. त्याच्यानी ही सगळी प्रोसेस स्मूथ होत जाते. मधले जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते एकजीव होत चालतात. एकदा आपण करून दाखवू हो. फाईन. स्वप्नील, तुम्ही जरी स्टार्ट केलं तरी झालं. हा ओके. हे बॉल एकमेकावरती आदळतात. हा बॉल एकमेकावरती काउंचिंग प्रोसेस म्हणतात. Couching. काउंचिंग प्रोसेस. वा. So आता ही काउंचिंग सुरू होते आहे प्रेक्षकांच्या साठी. पुन्हा मी सो ही काउंचिंग प्रोसेस पूर्ण 10 तास चालूच राहणार. हो. आणि आणि 10 तासानंतर बॅच ही तयार झाल्यानंतर आपण ह्याला हे फाईन मेस असते. फाईन मेल. हा ह्याच्यातून आपण गाळून घेतो. हे साधारण जे काही साधारण 25 मायक्रॉनचं चॉकलेट लागतं जे सॉफ्ट आणि स्मूथ असतं. तर हे ह्या मायक्रॉन मधून आपण चालू करून ते चॉकलेट बाहेर काढून घेतो. इथून बाहेर काढतो. चॉकलेटची साधारण शेल्फ लाईफ किती? कारण त्यात दूध असल्यामुळं. दूध नसतं चॉकलेट मध्ये सर. हो. चॉकलेट मध्ये मिल्की चॉकलेट्स वगैरे मिल्की चॉकलेट तो एक वेगळा वेगळा कॉन्सेप्ट प्रकार. आहे. Okay. त्याला आपण दूध नसतं, त्याला पावडर असतात. दुधाची पावडर. हा WMP म्हणून असतं. ओके. ते हाय फॅट पावडर असतं. तर त्या थ्रू तो व्हाईट चॉकलेट बनवतात ग्रेट. आणि डार्क चॉकलेट वेगळे. राईट. आणि आता आपण आहोत ते आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये. आईस्क्रीमच्या आता पॅकेट. सुरुवात कुठून करायची? रॉ मटेरियल पासून करूया आपण. हा रॉ मटेरियल. मला तर इथे रॉ मटेरियल आहे. आईस्क्रीम आणि चॉकलेट हा अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांच्या आवडता जिव्हाळ्याचा. कारण गजेंद्र अमेरिकेत फक्त एवढंच घ्या चालतं. किती अमेरिकेमध्ये चॉकलेट घेतात आणि आपल्याकडे आईस्क्रीमचं कन्झम्पशन सर भारतामध्ये तसं बघायला गेलं तर आपण ग्लोबली जर विचार केला तर भारतामध्ये खूप कमी कन्झम्पशन आहे आईस्क्रीमचं. बरं. अमेरिकेमध्ये साधारण पर माणूस आपण काउंट केलं तर 5 लिटर आईस्क्रीम वर्षाला खातात. बरं. तर त्या मानाने आपण भारताला कम्पेअर केलं तर फक्त अर्धा लिटर आईस्क्रीमचं सध्याचं कन्झम्पशन आहे. ओके. म्हणजे 4.5 लिटर आणखी आपल्याकडे तिथं Deficient पातळी आहे गाठायची आहे. हो. बरं. मग त्याच्यामध्ये त्याच्यावर भरपूर तुमचा अंदाज आहे की ह्या व्यवसायात किती संधी? हा सॉरी. स्कोप तसा भरपूर मोठा आहे आणि भारतामध्ये बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे सगळे कोल्ड ह्याच्यामध्ये. आणि आम्ही आईस्क्रीम तर आहेतच पण सोबत आमच्याकडे जे युनिक प्रोडक्ट्स आहेत त्याची डिमांड वर्षानुवर्ष वाढत जसे चालली आहे. की जसे की आहे कॅडबी आहे, युनिक थिक शेक्स आहेत आमचे, रेडी कॉफीज आहेत. कोल्ड कॉफीचा सध्याचा ट्रेंड भारतातला सगळ्यात जास्त बरोबर. ग्रोईंग आहे. तर ते कोल्ड कॉफी मध्ये आपली एकदम छान एक्सपर्टी आहे. आता रॉ मटेरियल बद्दल सांगा. काय काय रॉ मटेरियल? रॉ मटेरियल मध्ये सर आम्ही शुगर, मिल्क पावडर, ओके. वेगवेगळे मिल्क लागतं, फॅट्स लागतात, हे सगळे इन्ग्रेडियंट लागतात आणि ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटची प्रोसेस आपण पुढे करतो. आणि प्रोपोर्शन साधारणपणे काय? एक समजा 1 लिटरचा आपण हिशोब मांडला हो. तर त्याच्यात प्रोपोर्शन काय असेल? साखर किती असते तुमचं? मिल्क त्याच्यामध्ये पावडर. सर आमच्याकडे साधारण 1,500च्या बॅचेस होतात. ओके. तर 1,500च्या बॅचेस मध्ये जसं FSSAI अंडर आपण जे स्टँडर्ड दिलेले आहेत हा. किंवा आमच्या बॅच काही युनिक आहेत हा. त्या बॅच प्रोसिजर होतात. तर त्या हिशोबाने 15% साखर असते, कशामध्ये 12% असते, ओके. फॅट्स कशामध्ये 8% असतो, कशामध्ये 12% फॅट्स असतो आणि बरेच इन्ग्रेडियंट असतात. तर ते सगळे इन्ग्रेडियंट ॲज पर स्टँडर्ड FSSAI अंडर जसे आहेत तसे आपण प्रोसेस करतो. आता तिथून रॉ मटेरियल आलं, मग कुठे आलं ते रॉ मटेरियल? रॉ मटेरियल तिकडे जातं. पहिल्यांदा तिकडे. हा. आता इथे काय होतं ते सांग. आणि तिथून सुरुवात. सगळं जे रॉ मटेरियल आहे ते आपण इथे पॅश्चरायझेशन प्रोसेस आहे आपली. इथे पाश्चरायझेशन सुरू झालं.
हे पॅस्चरायझेशन प्रोसेस आहे. हा. ह्याच्यामध्ये आपण जे काही इन्ग्रेडियंट मी जसं तुम्हाला दाखवले इन्ग्रेडियंट मिल्क पावडर, शुगर, फॅट्स हे सगळ्या गोष्टी आपण एकत्रित आणतो Right. आणि इथे 1 on 1 आपण इन्ग्रेडियंट टाकतो. हे किती वेळ करायची प्रक्रिया आहे? ही साधारण 1.5 ते 2 तासाची प्रक्रिया असते. म्हणजे त्याला मिक्स करायचं हा सगळं. साधारण एम्बियंट टेम्परेचर 25 डिग्री असतं. Right. तर ह्याला आम्ही 80 डिग्री पर्यंत आता हे heating तेच देतो. चाललेत ना तिकडे टाकायला? हे काय आहे? हे फॅट्स आहेत सर. टाकून दाखवा आपल्या प्रेक्षकांना थोडस. हा तर हे 4-5 तास मिक्स करायचं. हा नाही 2 तास मिक्सिंग असतं. ओके. हा आता हा जो जातो हा फॅट आहे. फॅट म्हणजे काय? हा आपलं बटर वगैरे जे असतं. ओके. हा ते ऍड होतं. हा ते फॅट ऍड होतो आणि त्याच्या आधी बरेच इन्ग्रेडियंट ऍड झालेले आहेत. आता जसं बघू शकता साधारण एक 70 डिग्रीच्या आसपासचं टेम्परेचर आहे. 70 डिग्रीला काय करायचं आहे? 70 डिग्री 80 गरम डिग्री करायचं? 80 डिग्री पर्यंत हे हिट होतं. हो आणि मला गजेंद्रनी सांगितलं की याच्यासाठीचं जे पाणी आहे ते हो. आरओच पाणी असतं. आम्ही पूर्ण प्लांट मध्ये सगळीकडे RO आरो पाणी कारण FCCIचा स्टँडर्ड पण आहे. हो. सो हे 70 डिग्रीला एकदा गरम केलं. हो. मग पुढे 70 डिग्रीला गरम केल्यानंतर हे साधारण मी 80 डिग्री पर्यंत घेऊन जातो. ओके 80 डिग्रीतून मग हा पंपातून पास होतं. इथे हा त्या आणि पंपात ते आलं. आणि हा ह्या पंपामध्ये थ्रू होमोजिनायझर एक प्रोसेस असते. होमोजिनाइज होतं हे पूर्ण मिक्स. जे काही इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत त्या ह्या मशीन मधून पास केल्यानंतर एकजीव होऊन जातात. त्याची बाइंडिंग पूर्ण एकजीव होते. Correct. आणि हे जे 80 डिग्रीचं मिक्स आहे ह्या मशीन मधून गेल्यानंतर ते 10 डिग्रीला ड्रॉप डाऊन होतं. ओके. हा तर म्हणजे काय ह्याच्यासाठी पाश्चरायझेशन सारखी झाली प्रोसेस? हा हे पॅस्चरायझेशन, होमोजिनायझेशन आणि हे एजिंग टँक. एजिंग. हा. मग आता इथे 10 डिग्रीला आलं. हे आता हा थंड 10 आहे का? डिग्रीला नाही चालू आहे. नाही हा थंड आहे का पण? हा थंड असतो आतून. हा 10 डिग्रीनी हा, आतून थंड असतं टेम्परेचर. हा. आणि ह्याच्यामध्ये जे आहे मागून लाईन असतात ते त्या मागच्या लाईन जे आपण थंड पाणी येतं त्या थंड पाण्यामुळे मिक्स होत नाही इथे येतं. इथे मिक्स होत होते. ह्या थंड पाण्याच्या लाईन जसे एक्सचेंज होतात एक लाईन दुधाची आणि एक लाईन पाण्याची. राईट. तर ते टेम्परेचर हीट एक्सचेंज होऊन इथं टेम्परेचर ड्रॉप डाऊन होतं. इथे पुढे टेम्परेचर ड्रॉप डाऊन झालं. पुढे हा. इथे किती वेळ ठेवणार? इथे 2 तासाची एजिंगची प्रोसेस असते. एजिंग म्हणतो. हा एजिंग प्रोसेस. आता इथे थांबवलं. पुढे इथून मग पुढे आईस्क्रीम. हो ती सगळी प्रक्रिया गजेंद्र किती तास चालते आईस्क्रीम तयार करण्याची? इथून पुढे सर आईस्क्रीम जे आहे ते मिक्स टँक असतो छोटासा. हा त्या mix- दाखवा तो मिक्स टँक. या मिक्स टँक मध्ये हे एजिंग झालेलं जे 10 डिग्री सेल्सिअस आहे ते इथे आलं. हो. बरोबर. मग इथे पुढे काय होतं? हे ओपन करून दाखवू शकतो? हो. हा. हे बघा कसं बनतंय आईस्क्रीम. मी पहिल्यांदा तुम्हाला इतक्या सविस्तरपणे मी दाखवतोय. ओके. ते दुधासारखंच तयार झालं सगळं. हो अगदी. पण याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्ग्रेडियंट जातात ना तर ते दूध आणि प्लस ऍड झाल्यामुळं पूर्ण एक टोटल सॉलिड होतं. हो. हा तर ह्याचं ते टोटल सॉलिड असं 30-35 असतं. टोटल सॉलिड म्हणतात त्याला. ह्या टँक मधून हे आईस्क्रीम फ्रीज मध्ये जातं. हे हा. आईस्क्रीम फ्रीज. आणि हे जसं पाहतायत तुम्ही हो. इथून दूध येत आहे आणि इकडून आईस्क्रीम बाहेर येते. राईट. हे बघा आईस्क्रीम कसं बाहेर पडतंय. मी म्हटलं ना तुम्हाला आमच्या ह्या मालिकेमध्ये गजेंद्रचा हा जो युनिक व्यवसाय थोडासा खाली दाखवा आम्हाला करून. बघा पण ह्याच्यात फ्लेवर ऍड कसे करायचे? फ्लेवर ऍड इथेच होतात. वेगवेगळे फ्लेवर इथेच ऍड होतात. आणि जे फ्लेवर्स असतील आता व्हॅनिला चालू आहे तर हा बटरस्कॉच आला तर ह्याच्यात फ्लेवर वगैरे ऍड होणार. फ्लेवर म्हणजे काय? फ्लेवर म्हणजे आर्टिफिशियल फ्लेवर असतात आणि नॅचरल फ्लेवर असतात. आम्ही बऱ्यापैकी सगळे नॅचरल फ्लेवर वापरतो. ओके. आणि मग तुमच्या ब्रँड मध्ये किती प्रकारचे फ्लेवरचं आईस्क्रीम बनतं? आमचे साधारण 18 ते 20 फ्लेवरचे आईस्क्रीम. किती? 18 ते 20. 18 ते 20? हो 18-20 फ्लेवर आम्ही बल्क मध्ये बनवतो. आणि बरेच बाकीचे प्रोडक्ट आहेत जे आम्ही व्हाईट लेबलिंग पण करून देतो. ते पण वेगवेगळे बरेच व्हरायटी आहे आपल्याकडे तशी. इयर ऑन इयर गेल्या 3-4 वर्षामध्ये तुमच्या आईस्क्रीमचा ट्रेंड कसा आहे? आईस्क्रीमचा ट्रेंड अगदी सर वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. आणि आम्ही जी ग्रोथ रेट आम्ही एक्सपेक्ट करतो त्यापेक्षा आम्हाला चांगला रिस्पॉन्स येतोय. आम्ही चॉकलेट्सला पण आहे. आणि चॉकलेट म्हणजे आम्ही चॉकलेटचे आमचे ब्लेंडिंग करून प्रोसेस आहेत. तर ते प्रोडक्ट वेगळे बनतात. आमच्या आउटलेटवर प्रोसेस होतात. त्याला म्हणजे आईस्क्रीम मध्ये आम्हाला डबल रिस्पॉन्स येतात. जे आमचे युनिक प्रोडक्ट आहेत त्यांना 3 टाइम 4 टाइम रिस्पॉन्स आहे आम्हाला मार्केटमधून. जसे पण मला एक गजेंद्र तुझं कौतुक तुमचं असं वाटलं की तुमचं MBA हा तसा ह्या व्यवसायाशी निगडीत नाही. मार्केटिंगचा विषय आहे. MBA मार्केटिंगच आहे. MBA मार्केटिंग आहे. पण हे सगळं समजून कसं घेतलं? नाही हे काय ना सर पॅशन होती मला. आणि जे प्रोडक्ट आवडलेला होता तो मला कुठल्याही परिस्थितीमध्ये इम्प्लिमेंट करून त्याला स्केल करायचं होतं. जी आधी इंडस्ट्री अनऑर्गनाइज होती त्याला मला ऑर्गनाइज केल्यानंतर काय ऑपॉर्च्युनिटी होती ती मी शोधली होती ऑलरेडी.
तो गजेंद्रने एका वाक्यात सांगितलं होतं देअर शुड बी पॅशन. ऑफकोर्स. काहीतरी पॅशन आहे आणि ते असायला पाहिजे. आता हे काय बनतं? हे पॅकिंग मशीन आहे. हा, पण काय पॅक करते? हे याच्यामध्ये थिक शेक साठीचं मिक्स असतं. ह्याच्यामध्ये शेक्स बनवायला आपण हे करतो. हे शेक्स आहेत, मी घेऊ शकतो ना? हा, हे हो हे घ्या. हे शेक्स आहेत, मग हे मिल्क शेक्स वगैरे साठी का? हा, मिल्क शेकला वगैरे. ह्याच्यात पण वेगवेगळे फ्लेवर असतात. हा, ह्याच्यात पण वेगवेगळे फ्लेवर असतात आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे पॅकिंग करून आउटलेटला पाठवतो. हे एक वेगळ्या टाईपचं मिक्स आहे. याच्यामध्ये तिथे आईस्क्रीम ब्लेंड होतात आणि काही काही वेगळे प्रोडक्ट ब्लेंड होतात. Okay. आणि त्याच्याने आम्ही पण हे दुधासारखं दिसतंय. हा, दुधासारखं. याच्यात काय काय आहेत? सेम प्रोसेस असतात बऱ्यापैकी. जसं आपण आईस्क्रीमचं मिक्स बनवतो, हा. ह्याच्या काही रेसिपी युनिक आम्ही इंटरनल ब्लेंड तयार केलेलं आहे, ओके. जे कॉन्फिडन्शियल पण ठेवतो. वा. तो आता 3 गोष्टी तुम्ही बघितल्या, चॉकलेट, आईस्क्रीम आणि मिल्क शेक, बरोबर ना? हो. आता आणि हे जे कोल्ड स्टोरेज. हे आईस्क्रीम तयार झाल्यानंतर आपण प्रॉपर प्रोसेस करतो. जनरली मार्केटमध्ये प्रॉपर प्रोसेस बरेच ब्रँड करत नाही. जे मोठे ब्रँड आहेत तेच प्रोसेस करतात. आईस्क्रीम झाल्यानंतर आईस्क्रीमला इमिडिएटली कोल्ड रूम मध्ये न टाकता किंवा डिफ्रीजर मध्ये न टाकता हार्डनर मध्ये टाकलं. हार्डनर. तर हा असा हार्ड होतो का तो? ह्या हार्डनर मध्ये टाकल्यानंतर आईस्क्रीम एकदम प्रॉपर सेटल होतं. त्याला एक जे सर्टन डिग्रीचं टेम्परेचर हवं असतं त्या डिग्री पर्यंत जातं. ते किती डिग्री सेल्सिअस? ते साधारण 10 डिग्री पर्यंत जायला पाहिजे, -10 पर्यंत. ओके. आईस्क्रीम येतं -4 ला आणि आईस्क्रीम इथं हार्डनरला 10 पर्यंत गेलं पाहिजे, मग हे कोल्ड रूमला जातं पुढे. ओके. आणि आता गजेंद्रच्या फॅक्टरीतले जे कोल्ड स्टोरेज आहे त्यापैकी एक कोल्ड स्टोरेज मी तुम्हाला दाखवतो. हो. आणि आपण मग जेव्हा प्रत्यक्षामध्ये त्यांचं हॉट किचन आहे, हो, ज्या हॉट किचन मध्ये ते वेगवेगळ्या गोष्टी बनवत आहेत तेही मी तुम्हाला दाखवेन. मग माझा प्रयत्न काय तर गजेंद्रच्या व्यवसायाची वृद्धी व्हावीच. कारण तुम्हाला आता कळलंच असेल की गजेंद्र कॅन घेऊ फ्रँचायझी देऊ शकतात. गजेंद्र तुम्हाला व्यवसायाचं मार्गदर्शन करू शकतात, तुम्हाला आईस्क्रीम बनवून देऊ शकतात, चॉकलेट्स बनवून देऊ शकतात, जे तुम्हाला हवे तशा पद्धतीने. पण मला एक सांगा, हल्ली लग्न समारंभामध्ये ही पण एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आता तुमच्याशी बोलताना मला जाणवते की मोठा लग्न समारंभ, तर मला माझ्याच लग्नातले ब्रँड हवेत बनवून, हे शक्य आहे का भविष्यात? शक्य आहे सर. जर आपल्याकडे व्हॉल्यूम असेल आणि ती रिक्वायरमेंट असेल तर आपण ते व्हाईट लेबलिंग करून देतो किंवा कस्टमायझेशन पण करून देतो. आणि बरेच आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे पण काही ब्रँड आहेत ज्यांचा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप नाही, त्यांना आम्ही पूर्ण टेक्निकली सपोर्ट करतो आणि त्यांना जे काही प्रोडक्ट लागणार आहेत ते आमच्या प्लांटमध्ये, आमच्या फॅसिलिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून त्यांना देतो आणि ते पुढे त्यांच्या आउटलेटला पण पाठवतात. बात आहे. लातूरचा मुलगा, एक त्याला काहीतरी आवडली गोष्ट आणि त्याच्यातनं इथपर्यंत पोहोचला. आज किती लोकांना रोजगार आहे? आज साधारण सर आमची 70-80 लोकांची टीम आहे आजच्या घडीला इकडे मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑफिसमध्ये. आणि आउटलेट वगैरे आम्ही कन्सिडर केलं तर साधारण एक 200 लोक, 200-250 लोकांची पूर्ण टीम आहे आमची. 300 जणांना रोजगार देणारा गजेंद्र, यू आर द हिरो फॉर महाराष्ट्र. नाही, थँक्यू सर. अशी लोक पाहिजेत की जी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपला वाटा उचलतील. त्यांच्या व्यवसायात ते करताच आहेत कामगिरी, पण त्याबरोबर महाराष्ट्रानं अशाच खरं तर ह्या मंडळींना हिरो मानलं पाहिजे. आता जसे या मालिकेतनं अनेक उद्योजक तुम्हाला भेटत आहेत. गजेंद्र मला सांगा, अनेकांना म्हणजे आता तुम्ही तुमच्या वडिलाची ती पार्श्वभूमी होती, वडील व्यवसायच करत होते, कधी वडिलांना सांगितले की आपल्याला नोकरी करायची नाही? पप्पांनी तर मला म्हणजे रिस्ट्रिक्शन होतं, कारण की पप्पांनी जो काही जर्नी फेस केलेली आहे, कपड्याचं दुकान आणि बरेच स्ट्रगल असतात बिझनेस मध्ये, सोपा नाही. मी बघत आलेलो होतो माझ्या पप्पा. तर त्या दृष्टिकोनातून मला पप्पांनी फक्त नोकरी करायच्या दृष्टिकोनातून MBA करायला पाठवलेलं होतं. पण पप्पाचा DNA तुमच्यात आला, इनकल्क्युलेट झाला आणि यू स्टार्टेड युअर बिझनेस. 15-20 कोटी रुपयाचा बिझनेस गजेंद्रने उभा केला. एक कोल्ड स्टोरेज मी तुम्हाला दाखवतो. असे किती कोल्ड स्टोरेज आहेत आपले? असे 4 कोल्ड स्टोरेज आहेत टोटल. ओके. आणि 4 कोल्ड स्टोरेज मध्ये काय काय ठेवतात आपण? इथे आम्ही हे खास डेडिकेटेड आईस्क्रीम साठी आहे कोल्ड स्टोरेज. आणि आत तुम्हाला दाखवू शकतो मी. हे यांचं आईस्क्रीमचं कोल्ड स्टोरेज आहे. हे तुम्हाला आईस्क्रीमची सगळी बाराखडीच आज कळलेली आहे महाराष्ट्रात. चॉकलेट्स आणि वा, किती -डिग्री? हे -24 टेम्परेचर आहे सध्या. -24. बापरे, मधल्या माणसाला कशा वाफा येतात बघा. अच्छा, ह्याची शेल्फ लाईफ किती आईस्क्रीम? याची 9 महिने असते सर शेल्फ लाईफ. ओके. थोडंसं खाली उतरायचं. आता ह्याच्यामध्ये आपण जे वेगवेगळ्या व्हरायटीचं, अच्छा बाय द वे हे नवीनच प्रकारचं प्रीमियम आईस्क्रीम, हा काय प्रकार आहे? हे आम्ही सध्या नवीन एक ब्रँड लॉन्च करतोय. आता त्यांचे ट्रायल चालू होते, तर त्याच्यासाठी पॅकिंग वगैरे करून ठेवलेले. नेक्स्ट मंथ मध्ये बेल्किज नावाचा आमचा ब्रँड येतोय, तो जो प्रीमियम आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग करतोय आम्ही. आणि हे जे प्रीमियम आईस्क्रीम म्हणजे आपले कॅफे चोको क्रेटची पण प्रीमियमच आईस्क्रीम आहे. तर हा जो बेल्किज आहे ना, ते स्लो चर्न आईस्क्रीम आहे. स्लो चर्न आईस्क्रीम.
स्लोचन म्हणजे इटलीमध्ये वगैरे हे बऱ्यापैकी कॉन्सेप्ट आहेत आणि भारतामध्ये पण आधी होत्या. आपण एखादी काढून दाखवलं बरोबर आहे? अगदीच, एक हो. मिनिट जरा, हे बघा, हे नवीनच कॉन्सेप्ट आणली आहे. हा, ओके. हे काय हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे. हा हा, पॅक दाखवू का? नाही, ठीक आहे ना, आपण तुम्ही इथं बरं पॅक दाखवून बघूया. ही जर अशी नवीन पद्धतीची, बरं याच्यात काय फरक आहे जनरली जे पॅक आहे का बेलकीचं? घेऊन या बरं. एक दाखवा. ठीक आहे, पण ह्याला पण समजावून सांगू हा, ना, ठीक आपलं काय आहे. शेवटी प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे. ओके, हे काय आता मला? हे मिक्स बेरी आईस्क्रीम आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, बेल्जियम पण आईस्क्रीम. या आईस्क्रीम आणि ह्याच्यात फरक काय? ह्याच्यामध्ये सर हे स्लोचन मशीन वर बनतं हो. आणि हे कंटिन्युअस फ्रीजरवर. दोन्ही प्रीमियम आहेत, पण स्लोचनचा जो आईस्क्रीम असतो हा. त्याचा रन रेट जो असतो त्याच्यामध्ये एअर इनकॉर्पोरेट जे होतं ते कम्पॅरेटिव्हली कमी असतं. हे 100% ओव्हरनवर चालतं ओके. आणि त्याच्यात एअर नसतो. इतकं भयंकर थंडी वाजायला लागली मला इथे. मायनस किती डिग्रीला आहेत आपण? हे -24 डिग्री सध्या आहे. 24 डिग्री सेल्सिअसला उभा मी. बॉडी सुद्धा लगेच मला रिॲक्ट करायला लागली. सो अशी कोल्ड स्टोरेज आहे सर हो. तुमच्याकडे, आणि तुम्ही एक्सक्लुझिव्हली तुमचाही ब्रँड बनवता आणि लोकांना पण बनवून देतो. छान. तर अशा पद्धतीची मालिका जो महाराष्ट्र बघतो आहे, मला इतके सकारात्मक प्रतिसाद येत आहेत. महाराष्ट्रातनं तर येत आहेत, जगभरातनं येत आहेत. 129 देशामध्ये मराठी मनुष्य आहे आणि तो मला सांगतो की आमच्या व्यवसायाकडे या, आमचाही व्यवसाय तुम्ही दाखवा. आम्ही त्यांच्याकडे जरूर जाऊ. प्रत्येकाकडे जाणं शक्य नाही आम्हाला, पण तुम्ही तुमचा युनिक प्रोडक्ट असेल तर मला गजेंद्रकडे यायला वर्ष लागलं. गजेंद्र, हो, वर्ष लागलं. मी एक वर्ष आलं आम्ही एकमेकांना बोलतोय की आपण एकदा भेटूया. हो, पण अगदी. गजेंद्र, मराठी माणूस जो आहे त्याला व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं तुमचा काय संदेश असेल? नाही, अगदी खरं आहे सर. व्यवसाय इनफॅक्ट मराठी माणसाकडे सगळे कॅपेबिलिटीज आहे. असं नाही की म्हणजे मी काही चुकीचं बोलत असेल तर माहिती नाही नाही, अजिबात नाही. पण इनफॅक्ट आता मला असं मत झालंय, तुम्ही मला दुरुस्त करा, हो. मराठी मनुष्य हा अत्यंत प्रामाणिकपणे, हो, अत्यंत, तुम्हीच त्याचं मोठं हो. उदाहरण आहे. हाच सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपल्या समोरचं की गजेंद्रनी काहीतरी खात्यांची गोष्ट भावली आणि त्याच्यात व्यवसायाची कल्पना, म्हणजे तो कल्पक आहे मराठी मनुष्य, प्रामाणिक आहे. म्हणजे मला कोणाला इतरांना नावं नाही ठेवायची, नाही, ते बरोबर. चांगल्या पद्धतीने करतायत. तर आता तुम्हाला मराठी मुलं जे बघतायत हो. त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा? नाही, अगदी प्रत्येकाने बिझनेस करावा. आणि आपण भारतामध्ये राहतो हम्म, आणि भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. हम्म, आजच्या डेटमध्ये बघायला गेलं तर प्रत्येक कंट्री खूप रॅपिडली ग्रो होती आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त पोटेन्शियल आपल्या भारतामध्ये आहे. 140 कोटी 140 कोटी जनसंख्या आहे. ज्या पद्धतीने आपला देश पुढे जातोय आणि ज्या पद्धतीने ग्रो करतोय, तर त्या पद्धतीने भारतामध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. पण आता भांडवलाचा प्रश्न आहे मुलांना, हा. किंवा ह्यांना जाऊ द्यायचं. अपयशी जा. आपण जा ना की, किंवा मला व्यवसाय करताना भीती वाटते की मला व्यवसायात अपयश येईल. पण गजेंद्रचं उदाहरण असं आहे की एक मोठा धक्का खाऊन सुद्धा हो. आणि फार मोठा फॅमिली बॅकग्राऊंड नसून सुद्धा, म्हणजे वडिलांची इच्छा नसून सुद्धा तुम्ही यशस्वी झाला या व्यवसायात. हो. सो हे काय गणित आहे? म्हणजे मुलांनी काय विचार करून व्यवसायात आला पाहिजे? नाही, नक्की सर. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपला व्यवसाय हा दोन्ही दृष्टिकोनावर डिपेंड असतो. त्याच्यामध्ये यश पण आहे, अपयश पण आहे. पण जो माणूस प्रयत्न करतो आणि जो माणूस हार नाही मानत त्याला नक्की यश आहे. ग्रेट. हा, पण त्याला टाइम देणं गरजेचं आहे. आता मी स्वतः बिझनेस चालू केला, मी स्वतः 4 वर्ष स्ट्रगलच केलेली आहे. मला पहिल्या वर्षी नाही मिळालेली सक्सेस, दुसऱ्या वर्षी नाही मिळालेली, तिसऱ्या वर्षी नाही, चौथ्या वर्षापासून मला जे ग्रोथ मिळाली ती नक्कीच माझे 3 वर्ष जे काही दिले मी, त्याचा तो बेनिफिट झाला मला. पण मग त्या संपूर्ण 4 वर्षाच्या काळात कधी असं फ्रस्ट्रेशन नाही आलं? नाही, नक्की बिझनेस म्हणजे एक टाईपचं फ्रस्ट्रेशन पण आहे, पण आपल्याला आवड किती आहे त्याच्यावर त्या फ्रस्ट्रेशनवर आपण कसं जिंकायचं ती आपली आवड ठेवायची. सो 999 दिवसाची जी कॉन्सेप्ट आहे ना, ती कॉन्सेप्ट महत्वाची. सो आता आपण आलोय हॉट किचन मध्ये. हा, हे hot काय दाखवा आता. हे काय सुरू आहे? हॉट किचन मध्ये इथे आम्ही वेगवेगळ्या टाईपचे बर्गर पॅटीज, मोमोज, नगेट्स ओके. आणि काही युनिक प्रोडक्ट बनवतो जे हॉट किचन मधून आपण आमच्या आउटलेटला सप्लाय करतो आणि ओके. डीलर डिस्ट्रीब्युटरला जातो. ओके. तर हा सगळा सप्लाय आपण जसा आपला तिकडे आईस्क्रीमचा बघितला तसा हा हॉट किचनचा सप्लाय आहे. हे काय जसे आपले हे एक्सक्लुझिव्ह हे काही आता आपण Patties हा नवीन आता पुण्यामध्ये पण ट्रेंड चालू झालेला आहे. हे 200 ग्रामची पॅटी आहे. आता हा. एवढी मोठी पॅटी कोणी बनवत नाही, पण हा आमच्याकडे बनवतो. हा. ओके. पुन्हा हे काय? हे काही स्प्रिंग रोल आहेत. त्याच्यानंतर हे बर्गर पॅटीज आहेत. ओके. हे आता हे balls फ्राय आहेत. करण्यासाठी हा. बरं, याचा शेल्फ लाईफ इथे किती आहे? cold storage? ह्याचं शेल्फ लाईफ 1 वर्ष असतं सर. जे डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पासून 1 वर्ष चालतं, पण ह्याला मेंटेन -, डिग्रीलाच ठेवलं पाहिजे. ओके. मग आता तुम्ही सप्लाय चेन मध्ये ज्यावेळेला हे इकडून तिकडे जातो, समजा आता तुमचा 9 राज्यात आहात, हो. इथून मंगळुरूला गेलाय, मग हो. तो ट्रान्सपोर्टेशन
तो सर आम्ही थर्माकोल बॉक्सेस मध्ये ट्रान्सपोर्ट करतो आणि त्याला आम्ही ड्राय इस यूज करतो. ओके ड्राय इस असा एक हे आहे जो वेपोराइज होतो, हवेमध्ये उडतो, पाणी नाही होत. ओके आणि त्याचं -72 असतो तो ड्राय इसचं टेम्परेचर. एक आम्हाला करून दाखवा ना. फ्राय करतोय ना आपण एक फ्राय करून बघू. तोपर्यंत आपण वर ते नाही, फ्रायची एक प्रक्रिया पण मी तुम्हाला दाखवतो. तेल गरम झालंय का? वेळ आहे मग ठीक आहे, आम्ही वर जाऊन येतो. फोल्डिंग चालू केलंय का? येऊ का मग? वरच्या बाजूला काय फोल्डिंग वगैरे Folding म्हणजे प्रिपरेशन करतात. प्रिपरेशन. हा. चला तर वरचा पण बघू. आज गजेंद्रची ही जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीच्या निमित्ताने तुम्हाला अगदी थंड आणि अगदीच गरम अशा दोन्ही पद्धतीचे पदार्थ इथे बघायला मिळतील. या निमित्ताने फूड इंडस्ट्रीमधल्या सगळ्या आतल्या गोष्टी, व्यवसाय वृद्धीची गोष्ट, व्यवसाय करत असताना करायचे नियम, ह्या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी. ओके, हे आता मोमोज आहेत. हो, हे मोमोज तयार करतात ते तिथे. ओके ही मोमोजची लाईन आहे. खाली जे काही आहे ते आपलं त्याची मधली जी मोमोजची फिलिंग असते ती खाली शेफ पुढे जाऊया. तयार करतात. ओके. मोमोज मध्ये असतं काय काय? मोमोज मध्ये बऱ्याच व्हरायटीज असतात सर आमच्याकडे. हे काय आहे? हे व्हेज मोमोज बनतात. हा. ह्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे व्हेजिटेबल जातात आणि काही मसाले जातात जे युनिक असतात आणि ह्याचं मिक्सर बनवून मग ते मोमोची फोल्डिंग होते. ओके. हा, हे मोमोज झाल्यानंतर तिथे स्टीम करतो आपण. बर. पण आता व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवतो आपण. हो, पण नॉनव्हेज नको. ठीक आहे ना, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनतात. फक्त आता आपण व्हेज हा. व्हरायटी दाखवूया प्रेक्षकांना. उद्या कुणी तुमच्याकडे नॉनव्हेजची मागणी केली तर इथं आहे अवेलेबल, हे मी तुम्हाला हो. सांगतो. आता हे याच्यामध्ये काय काय आहे? मिरची- त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी व्हेजीज आहेत वेगवेगळ्या. जसं मिरची की? आहे, अद्रक आहे, ओके. लसण आहे, पत्ता गोबी आहे, गाजर आहे, हम्म. बीन्स आहेत. किती आहे? तुमच्या समोर आहे, तुम्ही दाखवू शकता. ओके. बरेच व्हेजिटेबल जातात आणि हे प्रॉपर त्या व्हेजिटेबलची पहिले वॉशिंग प्रोसेस होते, क्लिनिंग होते, त्याच्यानंतर मग कटिंग प्रोसेस होते. कटिंग प्रोसेस करून मग शेफ लोक ह्याच्यामध्ये प्रॉपर इन्ग्रेडियंट टाकतात, काही जो मसाले. तुमचा युएसपी हा. आहे. ओके. मसाले टाकून हे फिलिंग तयार करतात राईट. आणि त्या फिलिंगच्या पुढे आपण मग ह्या प्रोसेस घेतो. छान. आणि ह्या महिलांसाठीचे ड्युटी आवर्स काय आहेत सध्या इथे? त्यांची सर्वसाधारण 10 ते 7 ची आपण शिफ्ट ठेवतो. बर. या मोमोजला इथे फ्राय करायचे ना? इथे स्टीम होतं. बर. सगळे मोमोज हे स्टीम वरती ऑब्विसली. हा, आधी आम्ही आम्हाला एखादं दाखवता येईल का? हो, ओपन करू. जरा दाखवा आम्हाला. राईट. अजून काही झालेलं नाही. नाही. हा. ठीक आहे. आणि हार्डनर मध्ये असतं. हार्डनर हा. हे बघता येईल आपल्याला? हो, एक डाला नाहीये ना, खाली आहे का? दाल दी आहे का? तर हे मोमोजची फॅक्टरी पण तुम्ही बघितली, आईस्क्रीमची पण बघितली आणि त्याची पुढची प्रक्रिया आहे फ्राय, म्हणजे एकदा फ्रायरनी फ्राय केलं. हो, स्टीम केल्यानंतर हार्डनरला टाकतो ओके. आपण. त्या हार्डनरला त्याच्यासाठी, कारण तिथं हार्ड झालं पाहिजे. आहे का हार्डनर? हार्ड झालं पाहिजे. ते -डिग्रीला आहे. हा, हे मायनसला. ओके. ते किती -डिग्रीला हार्ड होतं? हे -18 पर्यंत जातं. राईट. आणि मग हे एकदा हार्ड झालं -18ला, मग 18. किती वेळ, किती महिने चालतं ते? हे 1 वर्ष साधारण शेल्फ लाईफ असते याची. राईट. आता तुम्ही तुषार असं उलट्या दिशेने चला. सो मला पुन्हा तेच म्हणायचं तुम्हाला की अशा पद्धतीचे व्यवसाय जे महाराष्ट्रात पहिल्यांदा इतक्या सखोलपणे दिसत आहेत तुम्हाला आणि सविस्तरपणे दिसत आहेत, तर ह्या व्यवसायातनं गजेंद्रला तर त्याचं होईलच, त्याच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी ते उपयोगाला होईलच. महाराष्ट्राच्या तरुण मुलांना त्या निमित्ताने एक नवीन व्यवसायाची संधी मिळेल. आता हे काय करतो आपण? हे आम्ही सर प्रत्येक बॅचचे ना, ज्यावेळेस आमचं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्यावेळेस प्रत्येक बॅचचे प्रोडक्ट आम्ही आधी फ्राय करून बघतो आउटलेटला पाठवण्याच्या आधी. ओके. जेणेकरून आमची जी काही क्वालिटी आहे, क्वालिटी कंट्रोल टीम आहे, हे सगळं चेक केल्यानंतरच आपण पॅकिंगला देऊन मग डिस्पॅच करतो. जसं घरात आपल्या तेलाचा आवाज येतो तसा आवाज येतोय. हे सगळे पदार्थ आपले जे आहेत ते सगळे आपण टेस्ट करतो. हो, ते बॅच पॅकिंगला आधी पाठवण्याच्या आधी पूर्ण सगळे प्रोडक्ट चेक करतो. राईट. चेक केल्यावर अप्रुव्हल आलं कंट्रोल क्वालिटी कंट्रोल वाल्याकडून, मग आपण पॅकिंग करतो. राईट. आपण एक असं ठरवलं होतं की तुमचे सगळे प्रोडक्ट एकत्रितच कुठेतरी बघूया. ते हो, कुठे आहेत? नक्की सर, ते पुढे आहे, आपण आणलंय? बनवावं लागतील ते. सगळे प्रोडक्ट तुम्ही जे हा चालू आहे, दाखवा जरा आम्हाला. आणि हे सगळे ओके. हा, मग तुम्ही मग आपण बघूया शेवटच्या याच्यामध्ये जेवढे गजेंद्रचे एकत्रित प्रोडक्ट आहेत ते सगळे तुम्ही बघणार आहात. आता ह्या निमित्ताने गजेंद्र एक प्रश्न आहे शेवटचा, की प्रेक्षकांना तुमच्याशी संपर्क साधायचा, वेगवेगळे त्यांना उत्सुकता असतात हे कसं बनतं, किंवा त्यांना काही जण व्यवसायाची वृद्धीच्या दृष्टीने संपर्क नंबर माझा आहे 99. तुमचा स्वतःच येत आहे? माझा द्या. तुम्ही ठरवा. 9960 882999. ओके. या नंबर व्यतिरिक्त आणखी कुठे तुम्हाला संपर्क साधता येईल? अजून आपली टीम मोठी आहे सर.
मी एक हे पाठवू स्क्रीनशॉट करून एक नाही हा. तुमचं काही पोर्टल आहे आमची वेबसाईट आहे, तुम्ही आमच्या वेबसाईट थ्रू करू कुठली शकता. website? सोशल मीडियाचे पेज आहेत www.gtvaluefoods.com, www.cafechococrate.com, ओके beyondtemptation.com. आणि ईमेल आयडी तुमचा ईमेल आयडी प्रत्येक कंपनीचा ईमेल आयडी gajendra.tathode@gmail.com. प्लस आम्ही प्रत्येक कंपनीमध्ये जे आहेत ते डेडिकेटेड ईमेल आयडी ते पण मी शेअर करतो आपल्या कमेंट. ग्रेट. सो तुम्ही गजेंद्रना संपर्क करा. बऱ्याच वेळेला असं होईल की आता इतके सगळे फोन कॉल्स येतात गजेंद्र, 2-2 हजार वगैरे लोक फोन कॉल करतात. इट्स गुड थिंग. लोकांना प्रश्न पडले त्या प्रश्नाची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. आणि जर गजेंद्रनी ते फोन नाही उचलला तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण व्हॉट्सअप नंबर तोच हो, आहे. सेम व्हॉट्सअप नंबर. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स जरूर शेअर करा आणि त्या कमेंट्सला यांची टीम उत्तर देईल. सो थांबूया आपण इथे. आमचा हा जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल तुमचं मत, गजेंद्रच्या लातूरमधून आलेल्या आणि पुण्यात व्यवसाय सिद्ध केलेल्या, व्यवसाय वृद्धी करत असलेल्या या उद्योजकाबद्दल, तरुण उद्योजकाबद्दल तुमचं काय मत आहे तेही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. थांबूया.